माझे मार्गात येण्याचे कारण माझे सेवक खूप दारू पेत होते आणि दारूने ते त्रस्त होतो, पण माझ्या मुलाची तब्येत काही म्हणजे अशी वागत नव्हती आणि तब्येतीमुळेही त्रस्त होतो. जेव्हा माझ्या मुलाची तब्येत खराब झाली, अशी म्हणजे पाय थोडंसं असं वाटत होतं का थोडीशी म्हणजे असं खिडकुडी आल्यासारखी त्याच्या मांडीला खिडकुडी आली आणि त्याच्या म्हणजे रात्रभरामध्ये पाय सुजला आणि असा रडत होता. मला तर असं वाटत नव्हतं की हा मुलगा वाचन बा. पाळण्यामध्ये रात्रभर मला चक्कर येत सासूला आणि माझ्या मुलाला रात्रभर मी न त्याला म्हणजे दोघांनी हलवलं, म्हणजे रात्रभर म्हणजे हा अशानं तरी चूप राहील. दुसऱ्या दिवशी चांडक डॉक्टरकडे नेलं. चांडक डॉक्टरनी सांगितलं का बाई याचा पाय कापावा लागते, पायामध्ये याच्यावाला पूर्ण रन झालेला आहे आणि हा पाय कापून फेकावा लागते. तर म्हटलं खर्च किती येईन इथं, खर्च किती येईन म्हटलं तर खर्च येईन म्हणे तुम्हाला 50,000 रुपये आणि जर म्हणे सरकारीमध्ये नेलं म्हणे तर सरकारीमध्ये कमी येईल म्हणे. त्यावेळेस अशी वेळ होती की जेव्हा खूप पैसा राहते तेव्हा दुःख येत नाही आणि जेव्हा पैसा संपून गेला तेव्हा असे खूप दुःख येते. तर 50 रुपये सुद्धा भेटत नव्हते. असं म्हणजे घरी असं वाचून ठेवावं लागे का काही घ्या म्हणजे असं कोणी फिराले किंवा काही असं चादरी वगैरे काही असं घ्यायला आलं असं वाटे का हे जर पैसे नाश केले तर आपल्याला माहित होतं का ह्या मुलाला आपल्याला पैसे लागते. 15 दिवसाचे म्हणजे पैसे लावूनच ठेवावे लागत होते त्याच्यासाठी. तर मग चांडक डॉक्टरकडे गेलेलं. म्हटलं कसं आता पाय कापायचं काय, तर म्हणते नाही हो तुम्ही घेऊन जा म्हणे. म्हटलं हे लिहून द्या, ऍड्रेस वगैरे लिहून द्या. म्हटलं नागपूरचा कोण्या दवाखान्यात न्याय लागते, तर त्याने ऍड्रेस दिला. तर म्हणते तुम्ही बाई मेवले घेऊन जा म्हणते. आणि माझा मुलगा जास्त दिवसाचा नव्हता, फक्त 7 महिन्याचा मुलगा होता, खूप वर्षाचा नव्हता. तर मी म्हटलं भगवंता मी पहिले मार्गातली होती, पण आपल्याला कसं घरी आपण तर करू शकतो म्हणा, पण असं आहे का घरी जर सर्व म्हणजे घरी आपला पतिदेव दारू न पिता हे सगळं आपण काही करू शकतो, पण दारू पिल्यानं असं वाटत होतं की आपण तर हे करून जर उलट सुलट झालं तर मला मी म्हणजे पहिले त्यागी झालेली आहे काही आता म्हणजे तेव्हा 15-16 वर्ष झाले होते मी त्यागी वगैरे झाली होती. तर मला असं वाटलं की आता मी भगवंताचं करीन तर भगवंताचा साथ देईन, पण घरी म्हटलं पोराले म्हणजे असं तीर्थ वगैरे दिल्यावर म्हणलं हे दारू पिऊन येते. मी काहीच केलं नाही. आणि मग माझी ताई आली. म्हटलं याला कसं आपण आता घेऊन जाऊ पाय कापाले, म्हणते पाय कापाले काही नेऊ नको याले म्हणते आपण नागपूरला नको नेऊ, म्हणते तू माझ्यासोबत चाल म्हणते आपण पालोऱ्याला जाऊ म्हणते. मी पालोऱ्याला गेली. त्याच्यानंतर त्याला आराम पडला. मग असंच म्हटलं यायला आता कसं मार्गात येऊन जायचं आपण, ते हे म्हणजे आज हो म्हणे दारू उतरली का हो आणि दारू पिऊन झाली का मग नाही म्हणजे हे असं कौरिक चालन. मी म्हटलं जाऊ दे हे तुमचं पोरं पहा, मी एकदा दुकानात त्रस्त झाली आहे कारण का म्हटलं 15 दिवसाची यायला दवाखान्यात न्यावं लागत आहे. तुम्ही दारू सोडत नाही, एक तर घरामध्ये चिडचिड लागते आणि एक तर मार्गातली मुलगी आहे. म्हटलं हे मायाने काही होत नाही, मी चालली म्हटलं आता घर सोडून. तर आपण म्हणते काही नको करू थांब म्हणते. आता उद्याची घटस्थापना, आज घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी यानं खूप दारू पिऊन घेतली. म्हटलं आता आज इतकी प्या की आज दूध नसेल तरी चालेल पण अशी प्या. तशीच केली, तेवढीच केली. आणि दुसऱ्या दिवशी काही म्हणते आता म्हटलं आता तरी चालायचं आहे का, आता म्हणते हो. मी म्हटलं आता माझ्या सासूला कामाला काही जाय नको, मी ना मला जेवढं समजत होतं तेवढी मी साफसफाई केली. माझा पहिला मार्ग म्हणलं म्हणजे विटोलीचा. मी विटोलीला मार्ग घटस्थापनेच्या दिवशी मार्ग घ्यायला गेली. पाऊस इतका येत होता पण मला असं वाटत होतं की मी जाईन तर ओली तर नाही मी. माझ्या मुलाला चाल म्हटलं, माझा मुलगा म्हणते लहानसा होता 5-6 वर्षाचा. म्हणजे आता मी येईन ना, मी येत नाही म्हणते. आपल्या घरी पहिले गणपती बसत होता म्हणते, आता गणपती तू बसवशील नाही ना म्हणते. आता कसं म्हणते आता नाही मी नाही येत म्हणते. त्याला राहू दिला. आम्ही 2 गाड्यावर गेलो आणि असा पाऊस समोर पडत होता आणि त्याच्या पुढे आम्ही चालतो. पण ओलं तर कसं म्हणून म्हणजे ओलं कसं म्हणून झालोच नाही. मार्ग घेतला. मार्गामध्ये 3 दिवसाच्या मार्गामध्ये पहिल्या दिवशी जो ज्योत लागली तेव्हा तर मला असं वाटत होतं की आता आपल्या घरी भगवंताला माझी इच्छा तर पूर्ण केली भगवंता, पण ते दुःख होतं ते 3 दिवसामध्ये पूर्ण आराम पडला आणि दुःखाचं निवारण झालं. पण दुःखाचा आपण जर पहिल्या दिवसाची आठवण जर करून जर भगवंताचं कार्य करत राहिलो तर आपल्याला काटाही घडत नाही. पण आपण कसं दुःखाचं पात्र आहे, आपल्याला थोडासा कसा पैसा वगैरे दिसला की आपल्याला असं म्हणजे आपण हे ते असं वाटतं आपल्याला का आपण काय आहे, भगवंत आपल्याला आता सर्व काही बरोबर करू शकते. पण तसं होत नाही. जर आपण पहिल्या दिवसाची आठवण करून जर शेवटपर्यंत आपण हा मार्ग चालवतच राहिला तर आपल्या पायालाही काटा सुद्धा रुतत नाही. आणि माझ्या घरामध्ये खाण्याची कशी म्हणजे परिस्थिती खूप नाजूक होती, पण आता मला असं वाटत नव्हतं की मी 3-3 लाखाचे वावर ठेक्यानं करीन अशी म्हणजे परिस्थिती वाटत नव्हती. आणि आता 3 लाखाची ठेकी वाहून राहिली आणि भगवंत मला दरवर्षी साथ देऊन राहिला. आणि 7 दिवसांनी फक्त कसं भावानं आपण भाव तर हे नाही करू शकत नाही. तर भगवंत आपल्याला ह्या वर्षी मला वाटत नव्हतं
की मला ह्या वर्षी कापूस विणबा, म्हणजे असं वाटतच नव्हतं, पराठीच तशी दिसत होती. पण त्याच्या यानं आज 100 क्विंटल कापूस जुळलेला आहे घरी आणि अजून निघूनच राहिला. म्हणून म्हणतो की भगवंताचा आपण आणि मार्गदर्शकाचा साथ पाहिजे. मार्गदर्शकाने मला तर इतका साथ दिला की खूप. मी जेव्हा मार्गदर्शकाला फोन करत राहिली तेव्हा मला मार्गदर्शन केले. असेच मार्गदर्शन करत राहिले तर आपल्यालाही म्हणजे खुशी राहते. आणि मी मार्गदर्शकाच्या सल्ल्यानेच कोणतेही काम करते. माझं काम सक्सेस होऊन राहिलं. आणि तुम्ही पण माझ्या हाताने काही चूक झाली असेल तर मी भगवान बाबा हनुमानजीला माफी मागते, महानते किंवा जुंदीजीला माफी मागते, आई वाराणसीला माफी मागते आणि सर्व सेवक सेविकांना माफी मागते. सर्वांना माझा नमस्कार.